नमस्कार सखींनो, मी सुजाता स्वागत करते तुमचं फूडी सुजाता या यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की तुम्ही पाहू शकता की आज मी बनवलेले आहेत गुलाबजामुनचे मोदक. हे पहा किती छान सुरेख दिसत आहेत, चवीलासुद्धा तितकेच छान आहेत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलं आहे आशीर्वादचं गुलाबजामुन पीठ. हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. यामध्ये यांनी दिले 100 गुलाबजामुन बनतील. तर बघूया आपण आपले किती मोदक बनून तयार होत आहेत ते. इथे मी थोडं पाणी मिक्स करून हे पीठ मळून घेणार आहे. इथे मी दुधाचा वापर नाही करत आहे. थोडं पाणी घेऊन गरजेप्रमाणे पिठाचा एक गोळा बनवून घेणार आहे. हा पहा, याप्रमाणे छान सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे आपलं. पाहू शकता, अजिबात हाताला चिकटलेलं नाही आहे. आणि आता हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. 10 मिनिटं आपली झालेली आहेत. आपलं पीठ छान सॉफ्ट झालं आहे. आता याला मी थोडंसं तूप लावून घेते आणि पुन्हा मळून घेते. हे पहा, या प्रकारे. आता इथे मी यूज करणार आहे, ह्याचे आता मी छोटे छोटे गोळे करते. आता इथे मी यूज करणार आहे हा साचा, जो बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे. ह्याला मी थोडंसं तूप लावून घेते दोन्ही बाजूंनी, जेणेकरून आपले जे मोदक आहेत ते इझिली बाहेर निघतील त्यामधून. आता यामध्ये मी आपले जे कणिक आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून यामध्ये भरणार आहे आणि छान प्रेस करणार आहे त्याला. हे पहा, या प्रकारे. आता याला दाबून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढायचं आहे आणि ह्याला छान आतमध्ये प्रेस करायचं आहे. जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढलं. हे पहा, याप्रमाणे दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित. हा पहा, अशा प्रकारे आपला मोदक बनून तयार होणार आहे. हे बघा, पाहू शकता किती सुरेख दिसतोय. जवळून दाखवते, खूप छान वाटतोय. आता याचप्रमाणे मी पूर्ण साच्यामध्ये एकाच टायमाला कसे बनवायचे ते दाखवते तुम्हाला. सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. तसे छोटे छोटे गोळे घेऊन प्रत्येक जे मोदकाचा शेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे. हे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण थोडे करून जॉईंट नाही करायचे. एकाच टायमाला एकच गोळा घेऊन त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. जर तुम्ही थोडं करून आतमध्ये पीठ भरत गेलात आणि प्रेस करत गेलात तर ते तळताना सुटू शकतं पीठ. त्यामुळे शक्यतो हे असा एक गोळा करून त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तेच मी तुम्हाला दाखवते. आता हा शेवटचा आहे. ह्या पहा, सगळे मी एकत्रच करून घेतले आहे. आता मी याला प्रेस करते. जे एक्स्ट्राचं आपलं कणिक आहे ते इथे मी काढून घेणार आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मोदकाचा आपला आकार आहे तो व्यवस्थित येईल. एक्स्ट्राचं जे काही कणिक आहे ते काढून ठेवायचं आहे. परत तुपाचा मी हात फिरवते त्याच्यावरून आणि दाबून घेते त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी. या प्रकारे. आता आपण याला खोलून बघणार आहोत आपले मोदक कसे तयार झालेत ते. हे पहा, किती छान वाटतात. यामध्ये स्टफिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये भरू शकता, पण हे खूपच छोटे आहेत त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये नाही भरलेत.
बघू शकता तुम्ही, खूप छान तयार झालेत आपले मोदक. हे जे एक्स्ट्रा पीठ आहे हे आपण काढून ठेवून देऊया खाली, ह्याला पुन्हा वापरूया. आता याचप्रमाणे मी बाकीचे मोदक करून घेते. हे पहा, सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता यांना आपण फ्राय करूया. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपण हे मोदक लो फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत, हाय फ्लेम नाही करायचं आहे, नाहीतर आपले मोदक बाहेरून काळे होतील आणि आतमधून तसेच कच्चे राहतील. लो फ्लेमवरती व्यवस्थित हलवून हलवून यांना फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी एक एक करून मोदक ठेवते. यांना छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हलवून हलवून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे वर खाली, याप्रमाणे. पाहू शकता तुम्ही, मी व्यवस्थित सारखं हलवत राहते, जेणेकरून ते कुठे एका साईडला जास्त ब्राऊन होतील आणि एका साईडला कच्चे राहतील असं नको व्हायला. कलर आपला सगळीकडून सारखाच यायला पाहिजे. हे पहा, आता यांना सोनेरी रंग यायला चालू झाला आहे. हे बघा, अजून ह्याला थोडा वेळ असंच फ्राय करूया. हे पहा, आता यांना मी काढून घेत आहे. आणि याचप्रमाणे आपण आपले जे बाकीचे मोदक आहेत ते तळून घेणार आहोत. हे पहा, इथे माझे सगळे मोदक तळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. पॅकेटवरती जे 100 गुलाबजाम दिलेले ते माझे हे छोटे छोटे असल्यामुळे 100च्या वरतीच झालेत. खूप सारे झालेत. आपल्याला प्रसादाला खूप जास्त लागतात पण. आता आपण पाकाची तयारी करूया. इथे मी एक टोप घेतलं आहे. यामध्ये मी 3 वाटे साखर टाकणार आहे. ही साखर माझी 1 किलो आहे. अर्धा किलोचे आपले मोदक असल्यामुळे मी ते 1 किलो साखर घेते, म्हणजे 3 वाट्या. आणि 5 वाटी मी यामध्ये पाणी टाकणार आहे. हे पहा, या झाल्या 5 वाटी. आता आपण याला गॅसवरती बॉईल होऊ देऊया. आता याला बॉईल करत ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा, आपला जो साखरेचा पाक आहे तो छान बॉईल झालेला आहे, पाहू शकता. आता यात आपण आपली वेलचीची जी पावडर आहे ती टाकायची आहे. छान वास येतो याचा पाकाला. आता याच पाकामध्ये गरम असतानाच आपल्याला जे आपण गुलाबजाम मोदक बनवलेले आहेत ते सोडायचे आहेत. गॅस मी आता इथे बंद करते. असंच गरम पाकामध्येच आपले मोदक सोडायचे आहेत. जर पाक थंड झाला तर आपले जे मोदक आहेत ते विरघळू शकतात पाण्यामध्ये. हे पहा, इथे सगळे मी मोदक टाकून घेतलेले आहेत पाकामध्ये. आणि तसेच मी 1 तासभर ठेवून त्यानंतर हे असे बाहेर काढले. हे पाहू शकता तुम्ही, किती सुरेख दिसत आहेत. कलरही खूप छान आलेला आहे आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. पाकसुद्धा व्यवस्थित आतपर्यंत गेलेला आहे, अजिबात कुठेच कच्चा राहिलेला नाही आहे किंवा माझे मोदक फुटलेलेसुद्धा नाही आहेत. आता इथे मी वरून जो साखरेचा पाक आहे तो सोडत आहे. खूप छान दिसतात, चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत हे. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. गुलाबजामुन म्हटलं तर ते सगळ्यांना आवडतातच, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. त्यामुळे जर तुम्ही असा प्रसाद म्हणून ह्याला सर्व केलं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. सगळेच तुमचं खूप कौतुक करतील. असेच गुलाबजामुनचा काहीतरी वेगळा प्रकार म्हणून खूप छान वाटतं हे
प्रसाद म्हणून. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.